लोकसभेवेळी बहिणीच्या विरोधात भाऊजईला निवडणुकीच्या रिंगणात उतरलं म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी भावाची साथ सोडून काकांची साथ धरली. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रीनिवास पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बापू नमस्कार. नमस्कार. लोकसभेच्या वेळेस घेतलेली भूमिका तीच आज देखील आहे का? हो, कसं आहे, आता याच्यामध्ये एकदा तुम्ही एक बाजू घेतली आणि तेव्हा ते त्याने ऐकलं नाही. आता परत बाजू बदलणं हे अवघड होतं आणि शेवटी पहिल्यापासून साहेबांचं प्रेम तर होतंच आणि सगळे एकत्र कुटुंब असताना आमचा कोणाचाही राजकारणाशी काही संबंध नव्हता आणि अजून पण नाही. पण आम्ही बघत होतो, प्रयत्न केला सगळ्यांना सांगायचा, पण आपण लहान पडतो यांच्यापेक्षा, हे सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि आता ते पुढं पुढंच चाललंय. लोकसभेमध्ये नंतर बरंच शाब्दिक देवाणघेवाण झाली. त्याच्यामुळं आता असं वाटतं की नाही, साहेबांच्या बरोबरच राहणं योग्य आहे. त्यावेळेसची भूमिका तुमची होती की फक्त ताईच्या विरोधात वहिनीला उभं करायला नको होतं म्हणून तुम्ही दादांची भूमिका घेतली, पण ते लोकसभेला जे काय झालं त्याच्यामुळे आता तुम्ही साहेबांसोबत आहात? नाही, असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यानंतर सुद्धा साहेबांवर जे काय वक्तव्य केली गेली इलेक्शनच्या काळामध्ये, आणि ती मला मला खरं म्हणजे मनाला लागली काय, की आपण शेवटी साहेब साहेब आहेत. म्हणजे लोकांसाठी जरी ते शरद पवार साहेब असले तरी आमच्यासाठी आमचे मोठे काका आहेत. त्यांच्यामुळं आमचं आयुष्य घडलेलं आहे सगळ्यांचं, आणि त्यांच्यावर जे बोलत गेले ते मला नाही आवडलं. नंतर दादानी सांगितलं की चूक झाली आणि आता म्हणतायत पण की मी बोलणार नाही काही साहेबांवर, पण बरंच पाणी गेले असं माझं म्हणणं. हा, बापू, आत्ताची सद्य परिस्थितीत आता तुम्ही असं म्हणतात की आम्ही राजकारणात नव्हतो, पण तुम्ही आता राजकारणात हळूहळू यायला लागलाय. युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत येत आहे. दादांच्या विरोधात लढणार किंवा उभं राहणार शरद पवार गटाकडून, कसं बघताय? मला वाटत नाही की मी राजकारणात कधी येईल. मुळीच नाही. मला तो ते क्षेत्र आवडत पण नाही. काय माझी पण काही ठाम मतं आहेत. पण बरोबर आहे, आता युगेंद्र साहेबांच्या बाजूनी फिरतायत आणि पहिल्यापासून ते साहेबांच्याच बाजूनी होते आणि 2-3 त्यांच्या बारामतीमध्ये फेऱ्या झालेल्या आहेत सगळ्या गावांमध्ये. आणि त्याच्यामुळं आता उद्या तिकीट कुणाला मिळेल हे परत साहेब ठरवणार. साहेब ठरवतील किंवा सुप्रियाताई आहेत किंवा जयंत पाटील आहेत पक्षाचे अध्यक्ष, आणि इतर पक्षांचा पण त्यांना विचार घ्यावा लागेल. उद्धव साहेबांची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या विचारानेच बारामतीचा उमेदवार साहेब ठरवतील असं मला वाटतं. आत्ता आपण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आचारसंहिता लागल्यानंतर ते कळेल काय होतं. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, साहेब ठरवतील किंवा जयंत पाटील ठरवतील, परंतु प्रथमदर्शनी दिसताना तरी बारामतीकरांना आणि आम्हाला देखील हेच दिसतंय की युगेंद्र पवार तयारी करतायत, युगेंद्र पवार फिरतायत. एक वडील म्हणून काय वाटतं, कसा उमेदवार आहे? तर वडील म्हणून मी काय सांगू, कारण तिकडं भाऊ आहे, इकडं मुलगा आहे, आणि मला वैयक्तिक साहेबांचे विचार आवडतात. लहानपणापासून आम्ही त्यांनाच लीडर म्हणून पण बघितलंय आणि त्यांचं प्राईम टाइम बघितलाय, जेव्हा साहेब महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रचंड पॉप्युलर होते, आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा. त्यामुळं साहेबांचा प्राईम टाइम बघितलाय, साहेबांची भाषणं ऐकलेली आहेत भरपूर, आणि मला त्यांचे विचार नेहमीच आवडलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं कोणी उमेदवार असला तरी मी साहेबांच्या बरोबरच प्रचार करणार तुम्ही? प्रचार करणार. अह, लोकसभा झाल्यानंतर दादांशी काय बोलणं वगैरे झालं का? नाही, बोलणं असं राजकारणावर नाही झालं, पण कौटुंबिक संबंध आहे तसेच आहेत हो, का? कारण खूप बारामतीकरांना अशी शंका आहे किंवा राज्यातल्याच लोकांना शंका आहे की खरंच ह्यांचं वितुष्ट आलं होतं का? कुटुंबात देखील वितुष्ट आलं आहे का? नाही, वितुष्ट असं म्हणता येणार नाही, कारण आता मध्ये मला बरं नव्हतं तेव्हा तो मला भेटायला आला होता, तेव्हा आमच्या गप्पा झाल्या. शेवटी तो भाऊ राहणारच, कायमच राहणार, ते नातं राहणार, तो माझा मोठा भाऊच राहणार. मी त्याचा तेवढाच आदर करणार. नातं किती महत्वाचं असतं हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं बोलणं होतं, कमी होतं. कमी होतं पहिल्यापेक्षा. आता मला सांगा की दादांच्या लोकसभेच्या भाषणात आणि आत्ताच्या भाषणात कसा फरक जाणवतो? फरक हा एजन्सीमुळे झालेला आहे. ते नवीन आता त्यांनी जी काही कुठली एजन्सी अपॉइंट केलेली त्याच्यामुळे दिसतं. म्हणजे मी सुद्धा बघतो दादांचं भाषण बारकाईने काल बघत होतो. तर बारामतीमध्ये दादा असे समोर बोलायचे, पण आता ते बहुतेक चिठ्ठी घेऊन मुद्दे काही आपण इकडे तिकडे जाऊ नये असा विचार करून बोलतात असं मला वाटतं. त्यांनी एक भूमिका जाहीर केली आहे किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की आता लढणार की नाही लढणार या संदर्भात, किंवा ते सातत्यानं संकेत देत आहेत न लढण्याचे. कसं बघता याकडे? नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता त्यांनी काय करावं
हे ते ठरवणार. त्यांचा पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचा राष्ट्रीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांची जी काही कमिटी असेल ती आणि दादा निर्णय घेतील. आपण त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. शब्दाचा पक्का म्हणून दादांकडे बघितलं जातं. लोकसभेच्या वेळेस त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, की जर मला मिठाचा खडा लागला, तर मी विधानसभेला विचार करतील. असं करतायत असं वाटतंय तुम्हाला? ते फॉर्म भरतानाच कळेल. मी पण त्या दिवसाची वाट बघतोय. अच्छा. पण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे फॉर्म भरताना बरोबर आहे, पण सद्य परिस्थितीत काय आहे? कारण जय पवारांचं देखील नाव येतंय समोर. पण सध्या परिस्थितीत वाटतं की बरोबर आहे, दादा शब्दाचा पक्का आहे. बऱ्यापैकी तो शब्द पाळतो आणि हे तो एकदा एकदा नाही दोनदा बोललाय की मी वेगळा विचार करू शकतो. बारामतीकरांना 2-3दा त्यांनी बोलून दाखवलेले आहे. त्यामुळं तो सांगता येत नाही, तो वेगळा विचार करू शकतो. आत्ता सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हणताय, की दादांमध्ये फरक पडलाय किंवा एजन्सीमुळे पडलाय, पण लहानपणापासून तुम्ही दादांसोबत आहात. खरंच दादांमध्ये आत्ता प्रचंड बदल जाणवतो? हो, कारण दादाला कंट्रोल करून बोलायची सवय नाहीये. त्याला जे काय त्याचा फ्लो असतो, जे काही त्याच्या मनात असतं तो बोलून जातो. आता त्याला ते भरपूर कंट्रोल करावं लागतंय. ते जाणवते त्याच्या भाषणामध्ये, मला तरी जाणवतं. आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये दादांनी परवा मेळावा घेतला. पण त्याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य केले, की आता लोकं फिरायला लागल्यात, वर्गणी द्यायला लागल्यात, वाढदिवस साजरा करायला लागल्यात. कसं बघता याकडं? खरं नाही, तर रोप मोठ्या प्रमाणात तुमच्या हो, कुटुंबात मला आहे. माहिती आहे. पण काय झालंय, आता तुम्ही सुद्धा लोकं मला येऊन भेटायला लागला. ह्याच्या आधी मी इथंच होतो. माझे व्यवसाय इथंच होते. पण कधी मीडिया माझ्याकडे येत नव्हतं. माझा काही संबंध नव्हता. मला आठवतं की तुम्ही मतदानाच्या दिवशी पण यायचा. मी बाजूने निघून जायचो. मला कोणी तुम्ही बघायचं पण नाही. पण आता परिस्थिती अशी झाली की दादानी पार्टी बदलली. त्याच्यामुळे मी बाजू बदलल्यामुळं तुम्ही लोकं माझ्याकडे यायला लागले म्हणून लोकांना माहिती व्हायला लागलं की हे पण एक आहे दादा. नाहीतर दादांना भाऊ आहे हे मला वाटतं महाराष्ट्रात माहिती पण नव्हतं. श्रीनिवास पवार आत्ता फिरतायत. बारामतीमध्ये अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतायत. खरं तर हे याच्या आधी पण तुम्ही घेत होता, पण तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे परिस्थितीत आत्ता यायला लागलेला आहे. काय लोकांचा कल आहे साधारणतः? नाही, लोकं साहेबांना विसरू शकत नाही. बारामती खूप वेगळा मतदारसंघ आहे. म्हणजे मी म्हणेन बारामती महाराष्ट्राला समजणारच नाही. जेवढी शरद पवारांना समजली, तेवढी ती कुणालाही समजणार नाही. बारामतीकरांनी लोकसभेला सुद्धा दाखवून दिलं, की ते साहेबांचं आणि त्यांचं काय नातं आहे, हे त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला नाही देशाला दाखवून दिलं. पुन्हा एकदा कुटुंबाकडे येतो. खरंच लोकसभेनंतर किती फरक पडलाय? कारण तुमचं भेटणं-येणं कारण पवार कुटुंब हे एकसंघ आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिलंय. फूट पडली त्याच्यानंतर ती दिवाळीत तुम्ही एकत्र आला. परंतु या लोकसभेनंतर असं काय गेट टुगेदर वगैरे झालंय का? नाही, सण कुठला आला नाही. वाढदिवस झाले तर त्याला आम्ही गेलो. पण आता दिवाळीमध्ये तुम्हाला दिसेल की परत सगळेजण एकत्र असतील. कारण त्या बाबतीत मात्र आम्ही काही वेगळेपण दाखवणार नाही हे निश्चित. अह, बारामती विधानसभाबद्दल बोलूयात. कसं चित्र बघता बारामती विधानसभेचं? विधानसभेत आता साहेब काय ठरवतील त्याच्यावर सगळं होईल. आता दोघंही साहेब तर अजून काहीच बोललेले नाही. दादानीच काल बोलले की मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही केलं पाहिजे. पण दुसरी ही पण बाजू आहे की लोकसभेला पण ते तसंच बोलत होते आणि वहिनीनं उभं केलं. आता ते त्याच्या पण डोक्यात ते असेल की तो म्हणला मी वेगळा विचार करेन असं 2-3दा म्हटल्यामुळं आणि शब्दाचा पक्का आहे त्याचं जे काही वाक्य असतं त्याच्यामुळं आता तो काय आहे कारण त्यांनी हे पण वाक्य वापरले जे मला गमतीशीर वाटते की सगळे पवार माझ्या प्रचारात असतील तर ते पण मला एक कोड आहे की मी वाट बघतोय ते असा कोण उमेदवार आहे की ज्याच्यामुळे सगळे पवार त्या प्रचारात असतील. मला हाच प्रश्न विचारायचा होता. कारण त्यांनी असं वक्तव्य केलं होतं लोकसभेच्या वेळेस, मी कुटुंबात एकटा पडलोय. पण आता नाहीये. नेमकं कोण आहे ते? तेच ते मला पण कळत नाही कुटुंबात तेव्हा पण तो एकटा नव्हता सगळे बरोबरच होते. पण तेव्हा त्यांनी बोलल्यावर बहुतेक मग एजन्सीनी सांगितलं असेल की असं म्हणायचं नसतं. जे काय आहे ते आता त्याचं वाक्य बदललंय. आता ते असं म्हणाले की सगळे पवार माझ्या त्या ह्याच्यामध्ये असतील, सहभागी असतील. तर ते मला पण उत्सुकता आहे. कोण वाटते? कोण उमेदवार असेल? नाही जय पवारांचं नाव चर्चेत आहे. पार्थ पवार किंवा जय पवार. कुटुंबात राहिलं तर तेच. दादा जर नाही म्हणत असतील तर. तुम्हाला कशी लढत होईल असं वाटतंय? युगेंद्र पवारांच्या विरोधात कोण असेल? आता युगेंद्र पवारांचं माहित नाही, पण दादांच्या पार्टीतून दादाच असतील ह्याची मला 100% खात्री आहे. निकाल काय असेल? निकाल बारामतीकर सांगतील. पण तुम्हाला काय वाटतं? कारण तुतारी वाजणार का बारामतीमध्ये? कसं आहे, बारामतीकर साहेबांना कधीही सोडणार नाहीत. बारामतीकर साहेबांना कधीही विसरणार नाहीत. हे तुम्हाला ह्या इलेक्शनला पण दिसून येईल. लोकसभेला जे वातावरण होतं,
तेच वातावरण आत्ता पण आहे? असं वाटतं की मतांचा थोडाफार फरक पडू शकतो? कारण ज्यावेळेस आम्ही हाच प्रश्न योगेंद्र पवारांना विचारला, तर ते म्हटले, "लोकं खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. इन्कमिंग खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. 48,000 पेक्षा जास्त लीड जे आहे, ते आगामी काळात साहेबांना मिळेल." नाही, लोकसभेमध्ये थोडासा लोकांमध्ये भीती होती. बारामतीमध्ये बाहेर पडत नव्हते. आता बऱ्यापैकी लोकं बाहेर पडायला लागली. त्यांच्या लक्षात आले, की काही भ्यायचं कारण नाही. त्याच्यामुळे तो फरक निश्चित दिसतोय. आता ते कमी जास्त काय होईल, ते आपल्याला पण बरोबर आहे, मतांमध्ये वाढ निश्चित होईल. एक शेवटचा प्रश्न विचारतोय. दादा लोकसभेनंतर भावनिक झालेत? नाही, मला नाही असं वाटत काही. कारण ते पण राजकारणी आहेत. 35 वर्ष राजकारण करतात. त्यांना हार-जीत ही प्रत्येकाला माहिती असते. पण भावनिक झालेलं तुम्हाला वाटत नाही? कारण त्यांच्यात बदल झालाय. नाही, आत्ता भावनिक म्हणल्यापेक्षा सावध केलंय त्यांना त्या एजन्सीनी. काय बोलायचं, काय कपडे घालायचे, रंगसंगती काय असेल, इथपासून फार बारकाईने विचार करून सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. अगदी ती बस, ती गाडी, ती मोटरसायकल, त्याचे रंग बदलण्यात आलेले आहेत. म्हणजे हा दादा मला नवीन आहे. याचा फायदा होईल त्यांना? आता ते मला माहित नाही, रंगसंगती बदलून फायदा होऊ शकतो. तर प्रत्येक पक्ष वेगवेगळे रंग घेतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. तर होते श्रीनिवास पवार. बारामती विधानसभा मतदारसंघ हा साहेबांना मानणार आहे, शरद पवारांना मानणार आहे. त्याचा आता जे बदललेले दादा आहेत, त्याचा फायदा त्यांना होतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.